आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया आजचा पहिला प्रश्न. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे भूपेंद्र पटेल. प्रश्न 2. 2025 मध्ये नाटोचा कितवा वर्धापन दिन साजरा केला गेला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 76वा. प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा करणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हंगेरी. प्रश्न 4 पाहूया. मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 5. आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य. प्रश्न 6. कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या हायटेक सोलर सेल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात. प्रश्न 7. अलीकडेच राष्ट्रीय सागरी दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 5 एप्रिल. प्रश्न 8. जालियनवाला बाग स्मृती दिन कधी असतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 13 एप्रिल. प्रश्न 9. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मंजुरी मागणारा वैधानिक ठराव मांडला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर. प्रश्न 10. मणिपूर राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अजय कुमार भल्ला. प्रश्न 11. भारत आणि कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने भारत युरोप लवचिकता मंच सुरू केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे युरोपियन युनियन. प्रश्न 12. कोणत्या राज्यात हंतालंगपुई नावाने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मिझोरम. प्रश्न 13. माधवपूर मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात. प्रश्न 14. उत्तर प्रदेश अग्निशमन विभागाला कोणत्या राज्य सरकारने सन्मानित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा. असेच अतिशय कमी वेळेत रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.